तू रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे मास्टर माइंड ईश्वरी आणि त्याचबरोबर आकाश ह्या दोघांनी मिळून शुभंकरचा असा काही बँड वाजवलाय की त्याचं हे जे काही सायको झालेलं रूप आणि त्याचबरोबर आकाशच्या जीवावर उठलेला शुभंकर आता सरळ सरळ ईश्वरीने चांगला भर रस्त्यातच तोडलेला असतो, फोडलेला असतो. हेच आपल्याला याच्या एपिसोडमध्ये पाहायचं आहे ट्विस्टमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की आता इकडे ईश्वरी फॅब्रिकचं इकडे सेलिब्रेशन सुरू असतं आणि तेव्हा मात्र इथे आता घरातील कोणीही लोक येण्याचं टाळत असतात आणि सगळेजण येण्याचं टाळल्यानंतर इथे मात्र ऐन वेळेला अर्णवच्या प्लॅनमुळे अशी काही कमाल, अशी काही जादू झालेली असते की काही विचारूच नका. आणि त्याच वेळेला ही सगळी जादू आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता आपल्याला असं पाहायला मिळत आहे की प्रेक्षकांनो, इथे जो जो काही इथे अर्णव आहे, त्या अर्णवने मात्र सरतेशेवटी एक खूप मोठं काम केलेलं असतं आणि ते खूप मोठं काम केल्यानंतर आता इथे जो काही अर्णव आहे, त्या अर्णवने इथे ईश्वरीचं मन जिंकलेलं असतं आणि त्याचमुळे आता आपण पाहतो की इकडे ईश्वरीने सरळ सरळ अर्णवच्या गालावर किस केलेलं असतं आणि अर्णवच्या गालावर किस केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता अर्णव खूपच मोठ्या कोमात गेलेला असतो. त्याला फार आनंद झालेला असतो. आतापर्यंत ईश्वरी त्याच्याबरोबर कधीही असं वागली नाही, पण आज मात्र ती त्याच्याबरोबर असं वागली, त्यामुळे त्याला आनंद झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे हा जो काही अर्णव आहे, तो अर्णव इथे ईश्वरीला रिटर्न गिफ्ट कशा पद्धतीने देईल हे पाहणं फारच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय दुसऱ्या बाजूला हा आकाश तेवढ्यातच आलेला असतो. जेव्हा आकाश तिथे येतो आणि आकाश आल्यानंतर पाहतो तर काय, हे सगळं काही ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि त्यामुळे इकडे त्याच्या हाताला लागलेलं असतं आणि तेवढ्यातच ईश्वरी त्याला विचारते की काय झालेलं आहे आणि तेव्हा तो म्हणत असतो की खूपच मोठा प्रॉब्लेम इथे झालाय. काय झालंय असं विचारल्यानंतर आता झालेला सर्व काही प्रकार तो इथे सांगत असतो आणि तेव्हा अर्णव त्याला म्हणत असतो, काळजी करू नकोस, काहीही होणार नाही. आणि त्याहूनही आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तू आता बरा आहेस ना? आता हे सगळं कोणी केलंय, कोणी नाही, हे आपण शोधून काढूयात. आणि त्याचबरोबर आता तुझा हात वगैरे बरा आहे ना? आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं का? हे सगळ्या गोष्टी तो आता इथे बोलत असतो. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे आकाश खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो आणि तेव्हा टेन्शनमध्ये असताना इथे ईश्वरी त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारत असते नेमकं काय झाले, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, हे सगळं काही आता इकडे ती त्याला विचारत असते. आणि तेव्हा आता इकडे आकाश म्हणत असतो, काय सांगू तुला, हे सगळं काय झालंय, कशा पद्धतीने झालंय, मी हे सर्व काही तुला नाही सांगू शकत आहे. कारण त्याच वेळेला अर्णव तिथे येतो आणि अर्णव म्हणत असतो, नेमकं काय आणि कशा पद्धतीने झालंय हे मला तू सांगणार आहेस का? आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, मी सगळ्या गोष्टी इथे त्यांना विचारेल आणि काय झालंय आणि काय नाही हे सुद्धा सविस्तर मी त्यांना विचारून घेईल. तुम्ही अजिबात ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करू नका, असं आता इकडे ती बोलत असते. आता अर्णव तर निघून जातो, पण आकाश मात्र फारच जास्त चिडचिड करत असतो. आकाश म्हणत असतो, हे बघ ईश्वरी, तुला एक गोष्ट सांगू का, तो शुभंकर इकडे मला अजिबातच आवडत नाही, पण तरीसुद्धा तो नम्रताचा मित्र आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी सहन करतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, नेमकं काय झालेलं आहे? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, मी आत्तापर्यंत ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही, पण आज मी ही गोष्ट तुला सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे इथे दुसरं तिसरं कोणी नाही, तर फक्त आणि फक्त शुभंकरच आहे. शुभंकरनेच माझ्यावर हल्ला घडवलाय. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे तुम्ही खात्रीनिशी कसं काय सांगू शकता? त्याच वेळेला तो म्हणत असतो, कारण त्याने हेल्मेट घातलं होतं, त्याची बाईक आणि त्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित पाहिल्यात. मी आता हे कोणालाच नाही सांगत आहे, पण तुला एक गोष्ट सांगतो ईश्वरी, हे सगळं काही त्यानेच केलेलं आहे. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते, हे बघा तुम्ही प्लीज शांत व्हा आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मी त्याला जा विचारते. तेव्हा तो म्हणत असतो, मला एकतर तुला सांगू, त्याच्यावर हल्ला मी घडवला नाही, हे कोणी केले, काय केले हे मला कळत नाही आणि हल्ली हल्ली ना मला त्याचं वागणं सुद्धा अजिबात पटत नाही. मला ह्या सगळ्या गोष्टींचा शोध आणि सोक्षमोक्ष लावायचा आहे.
त्याच वेळेला आता इकडे ईश्वरीला हे सगळं काही ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो की त्याला असं वाटलं असेल की हेल्मेटच्या मध्ये मला तो दिसला नाही, पण तुला एक गोष्ट सांगू, मी त्याचा चेहरा स्पष्टपणे पाहिलाय आणि जेव्हा मी घरी गेलो होतो ना त्यावेळेस तो घरी सुद्धा नव्हता. ही गोष्ट खात्रीनिशी मी तुला सांगतो. आता त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळं काही बघूयात आणि तपासूयात. आता इकडे तिने सुप्रियाला कॉल केलेला असतो आणि सुप्रियाला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते, आई मला एक गोष्ट सांग, शुभंकर आहे का ग घरी? तेव्हा ती म्हणत असते, नाही गो, सकाळपासून गेलाय, अजून काही आला नाहीये. त्याच वेळेला आता इथे नमू म्हणत असते, काय झालं ईश्वरी, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो ताई, सगळं काही ठीक आहे, बस असंच काहीतरी विचारलं. मला एक गोष्ट सांग, आकाश सर बरे आहेत का ग? त्यांना खरं तर हळदीचा लेप आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लावल्या, पण मला त्यांची खूप काळजी वाटते. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते, नको काळजी करू, मी बघितलंय सगळं काही आणि गरज पडलीच तर मी डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जाईल, असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, पण काय ग इशू, तू आत्ता कॉल का बरं आणि कशासाठी केलाय? सगळं काही ठीक आहे ना? त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते, हो आई, सगळं काही ठीक आहे, फक्त मी, पण तू असा कधी ह्याचा विषय काढला नाहीस ना आत्तापर्यंत शुभंकरचा, किंवा तू आत्तापर्यंत त्याच्याबद्दल फारसं कधी काही बोललेली सुद्धा नाहीयेस, मग आत्ता अशी अचानकच का बरं बोलतीस? सर्व ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो सर्व ठीक आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो ईश्वरी रात्रभर जागलेलीच असते. ती शांतपणे काही झोपलेली नसते, कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सर्वांसमोर आणायच्या असतात. आणि त्याचबरोबर शुभंकरने हे सगळं का आणि कशामुळे केलंय, त्याचबरोबर शुभंकरचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका संबंध काय आहे, हे सगळं काही आता इकडे तिला शोधायचं असतं. आणि त्यामुळे ती आता आकाशकडे जाते आणि आकाशकडे गेल्यानंतर आकाशला म्हणत असते, आकाश सर आत्ताच आत्ता माझ्याबरोबर चला. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, कुठे? नाही, मला हे रात्रभर जमत नाहीये, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी शुभंकरला विचारायच्यात. त्याच वेळेला तो म्हणत असतो, पण नको, हे सगळं जर विचारलं तर नम्रताला त्रास होईल. त्यावेळेस आता इकडे ती म्हणत असते, काही जरी झालं, नम्रताला त्रास झाला तरी सुद्धा हे मला होऊ देत, कारण तिला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे, ती किती चुकते. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे जर शुभंकर असेल तर मग आता ईश्वरी ताबडतोब शुभंकरला कॉल करते आणि एका ठिकाणी भेटायला बोलवत असते. आता एका ठिकाणी भेटायला बोलवल्यानंतर शुभंकर विचार करत असतो, मला आणि ईश्वरीने का बरं भेटायला बोलवलेलं असेल, म्हणजे नेमकं काय झालेलं असेल. आता ईश्वरी मनामध्ये विचार करत असते, शुभंकर आता खूप झाली इथे लपवाछपवी करणं, कारण मला माहिती आहे, मी तुला पहिल्यापासून ओळखते, तू कसा मुलगा आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. तुला पहिल्यापासूनच नमुताई आवडायची, पण मला वाटलं नव्हतं तू आत्तापर्यंत विसरून गेला असशील, पण अजून विसरला नाहीयेस. आणि आकाशचा आणि नमुताईचा साखरपुडा झाला, ही गोष्ट कदाचित तुला सहन होत नसावी आणि त्यामुळेच तू एवढ्या खालच्या थराला गेला असशील. आता हा जो काही शुभंकर आहे तो भेटायला येतो पाठवलेल्या लोकेशनवर आणि तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो, का बोलवलंस? अरे आकाश पण आहे, काय काय झालेलं आहे, तुम्ही दोघांनी मला असं इथे बोलवले भेटायला? त्याच वेळेला आता ईश्वरी मागचा पुढचा कसलाच विचार करत नाही, त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि त्याला म्हणत असते, काय चाललंय हे सगळं काही? त्याच वेळेला तो म्हणत असतो, कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि काय झालं काल चाललंय, म्हणजे मला नाही समजलं नेमकं काय चाललंय, कशाबद्दल बोलताय ते सांगणार आहात का? त्याचबरोबर आता इकडे आकाश म्हणत असतो, काल माझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर फक्त आणि फक्त इथे तूच होतास, बरोबर की नाही? त्याच वेळेला तो म्हणत असतो, अरे मला तर माहिती नाही तुझ्यावर हल्ला झालाय, काय झालंय, ह्या गोष्टी मला अजिबात माहिती नाहीत. तेव्हा आता इकडे ईश्वरी म्हणत असते, बास कर, असं म्हणून सरळ सरळ त्याच्या कानाखाली वाजवत असते आणि सरळ सरळ त्याच्या कानाखाली वाजवल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मात्र आकाश त्याच्यावर ओरडून बोलतो आणि तो म्हणत असतो, तुला असं वाटतं का तू हेल्मेट घातलं होतंस आणि म्हणून मी तुला ओळखणार नाही वगैरे? मी तुला स्पष्टपणे ओळखलं होतं, पण मला इथे फक्त आणि फक्त एकच गोष्ट पाहायची होती की तू ह्या सगळ्या गोष्टींची स्वतःहून कधी काही कबुली देतोयस का? त्याचबरोबर तू हे सगळं काही का करतोयस? एक गोष्ट मी तुला स्पष्टपणे सांगतो, तुझं आणि नम्रताचं किंवा तुझं नम्रतासोबतचं जे काही नातं असेल ते मला अजिबातच, मला त्यामध्ये पडायचं नाही आहे. पण आत्ता मी एक गोष्ट सांगतो, नम्रता माझी आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे उगाचच असल्या कुरघोडी करून आमच्यामध्ये येण्याचा तू प्रयत्न सुद्धा करू नको, समजलं तुला? आता ईश्वरी सुद्धा सक्तपणे ताकीद देत असते आणि मग आता ती इकडे सुप्रिया आणि त्याचबरोबर नमूकडे जाते आणि तिथे गेल्यानंतर आता नमूला जरा सावध करत असते, म्हणत असते, ऐक ना नमूताई, प्लीज वेगळा अर्थ काढू नकोस, मी काय म्हणते ते, म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तू त्या शुभंकरपासून जरा 2 हात लांबच राहा. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, तो मुलगा काही केल्या चांगला नाहीये. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगू का तुला, मला काही त्याचं वागणं आणि ह्या सर्व गोष्टी काही फारशा पटत नाहीये. त्याच वेळेला ती म्हणत असते, नेमकं काय झालंय? तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, काही झालं नाहीये, पण आता ती चहा बनवायला जाते तेव्हा ती आता इकडे सुप्रियाशी बोलत असते आणि म्हणत असते, आई मला ना ह्या शुभंकरचं वागणं चांगलं दिसत नाहीये. तुला एक गोष्ट सांगू का, काल आकाशवर हल्ला झाला ना तो फक्त आणि फक्त इथे शुभंकरनेच केला आहे असं मला वाटतंय आणि आज मी त्याला त्या सगळ्या गोष्टींचा जाब सुद्धा विचारलाय. प्लीज आई, तू इथून पुढे नमूवर
आणि त्याचबरोबर त्या शुभंकरवर जरा लक्ष ठेवशील का. त्याच वेळेला सुप्रिया म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळ्या काही गोष्टी पाहेल आणि सगळं व्यवस्थित करेल. आता जेव्हा ईश्वरी घरी येते त्यावेळेस अर्णव म्हणत असतो, काय झालं मिस इंदोर, कुठे गेली होतीस. तेव्हा ती म्हणत असते, नाही काही नाही, मी फक्त आईकडे भेटायला गेले होते, पण आत्ता मात्र अस्वस्थपणा आणि त्याचबरोबर मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ईश्वरी तशी शांतपणे झोपी जाते. अर्णवला मात्र समजत असतं की ईश्वरी कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे. तर प्रेक्षकांनो पाहत राहा तू ही रे माझा मितवा. अशा पद्धतीने आता इकडे शुभंकरचा ईश्वरीने आणि आकाशने मिळून पर्दाफाश केलेला असतो. तर भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.